महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये जात येते कुठे? तो ओबीसी असेल, तो मराठा असेल, तो कुठच्याही जातीचा असेल, आपल्या मुलांना महाराष्ट्रातल्या आपल्या मुलामुलींना चांगलं शिक्षण, चांगला रोजगार मिळाला पाहिजे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे महाराष्ट्र हे राज्य असं आहे की या देशामधलं सर्वाधिक प्रगत राज्य म्हणून आपण महाराष्ट्राकडे बघतो आणि महाराष्ट्रामध्ये जेवढे नोकऱ्या उपलब्ध होतात, मला नाही वाटत दुसऱ्या कुठच्या राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध होत असतील. आज बऱ्याचशा गोष्टी जर समजा आपण बघितल्यात तर या म्हणजे ज्याला आपण खाजगीकरण करतायत, केंद्र सरकार काय करतंय आणि सगळ्याच, आता या खाजगी ज्या संस्था आहेत इथे आरक्षण आहे का? खाजगी ज्या शिक्षण संस्था आहेत इथे आरक्षण आहे का? मग नेमकं किती प्रमाणामध्ये आरक्षण आहे आणि किती जातींना ते मिळणार आहे, किती मुलांना मिळणार आहे, किती मुलींना मिळणार आहे, किती नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत, हे जर आपण तपासणार आहोत का? की फक्त माथी भडकवून फक्त मतं हातामध्ये घ्यायची एवढाच फक्त उद्योग आहे?